मुंबईत कचरा संकलनामध्ये 3,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। तर वर्षानुवर्ष ठरलेल्याच 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। मुंबई जोपर्यंत कचरामुक्त होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहे। तुमच्या विभागातील कचरा संदर्भातील व्हिडिओ आणि माहिती 8591942069 या नंबरवर आम्हाला पाठवा, त्याला आम्ही वाचा फोडू। स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त अभियान लोकशाही मराठीचं कचरा मुक्त अभियान आहे। राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा संकलनाने कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण सातत्याने मुद्दा उपस्थित करतोय। जोपर्यंत मुंबई कचरामुक्त होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून धरलाय, काय माहिती द्याल? निश्चितच जोपर्यंत मुंबईतल्या कचऱ्याचा प्रश्न हा मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ मुंबई कचरा मुक्त मुंबई असं अभियान राबवत आहोत आणि वेगवेगळ्या मुंबईच्या भागामध्ये जाऊन तिथला आढावा घेत आहोत। खरं तर काल देखील आपण पाहिलं तर मुंबईच्या रे रोड परिसर असेल, डॉकयार्ड परिसर असेल, या परिसरामध्ये आढावा घेतला होता। तिथे देखील कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळालं। आज आम्ही माहीम परिसरामध्ये आलेलो आहोत। माहीम परिसरामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर 4 पदरी रस्ता आहे, म्हणजेच मुख्य रस्ता आहे। जर पाहिलं तर माहीमच्या गावदेवी मंदिरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि इथेच मधोमधच आपण पाहतोय की रस्त्याच्या वळणावरतीच कचऱ्याचा साम्राज्य कशा पद्धतीत आहे ते पाहायला मिळतंय। अगदी ओला सुका कचरा मिक्स आहे, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, निर्माल्य देखील इथे साचलेला आहे। तर दुसरीकडे पुठ्ठ्यांचा, थर्माकोलचा, प्लास्टिकच्या बाटल्यांचा देखील कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र दिवसातून 2-3 फेऱ्या या पालिकेच्या कचरा साफ करण्यासाठी यायला पाहिजे तशा या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। मात्र मागच्या अनेक दिवसांपासून हा कचरा इथेच साचलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे इथे देखील आता पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार जो आहे तो फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। खरं तर हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला, माहीमचा परिसर जर घेतला तर ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण कचरा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे पुन्हा एकदा कचरा मुक्त अभियान जो आपण राबवत आहोत लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, या माध्यमातून आपण कचरा मुक्त अभियानाच्या माध्यमातून मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये जात आहोत आणि आढावा घेत आहोत। तसंच माहीममध्ये देखील कचऱ्याचे साम्राज्य जे आहे ते अद्यापही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, आपण ह्याबाबतचा आढावा सतत घेतच राहू। मात्र तुम्ही दाखवलेल्या रिअलिटी चेकसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।